तर निवडून घेतलेली शेपाची कोवळी लसलशीत भाजी, मुगाची डाळ घातलेली लसूणच्या चवीची शेपूची भाजी परफेक्ट केली तर मस्त चमचमीत आणि रुचकर होते. नमस्कार, रुचकर स्वादमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण पाहतोय शेपाची भाजी मुगाची डाळ घालून कशा प्रकारे बनवायची. त्याचा रंगसुद्धा आहे तसाच राहायला पाहिजे आणि चवीलासुद्धा ती भाजी तितकीच खमंग झाली पाहिजे. तर इथं मीडियम अशी ही शेपाची भाजी आपण कट करून घेतलेली आहे. शेपाची भाजी कट करण्याच्या अगोदर साधारण 20 मिनिट तरी मुगाची डाळ भिजत घालायची आणि त्याचं पाणी पूर्ण निथळून घ्यायचं आहे. आता इथं हंडी ठेवलेली आहे. शक्यतो जाडबुडाचं भांडं ठेवायचं का, तर आपण ही वाफेवर भाजी करतोय त्यामुळे. आता इथं एक पळी तेल टाकून घेतलेलं आहे, परत अर्धी पळी टाकले. इथं जास्तसुद्धा तेलाचा वापर करायचा नाही. जास्त तेल वापरल्यावर सुद्धा चवीला भाजी व्यवस्थित होत नाही. पाव चमचा मोहरी टाकून घेतलेली आहे. मोहरी छान तडतडली की आपण याच्यामध्ये ठेचून घेतलेला लसण टाकून घ्यायचं आहे. मोहरी जर कच्ची राहिली तर टचटच अशी लागते, त्यामुळे मोहरी छान तडतडल्याशिवाय लसण टाकायचं नाही. तर इथे मी 8 ते 10 लसणच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत आणि फ्रेशच लसण याच्यामध्ये ॲड करायचं आहे. आता लगेचच याच्यामध्ये आपल्याला ही मुगाची डाळ भिजवून घेतलेली टाकून घ्यायची आहे. हाय फ्लेमवर ही परतून घ्यायची. पाव चमचा मीठ टाकून घेतले, पाव चमचा हळदी टाकून घ्यायची आहे. आता ही थोडीशी डाळ राहिलेली मी याच्यामध्ये टाकून घेतली आणि ही परतून घेऊया. हाय फ्लेमवरच ही डाळ 1 खास 2 मिनिट आपल्याला परतून घ्यायचे. म्हणजे भिजवून घेतल्यामुळे ना डाळ पटकन शिजल्या जाते आणि चवीतसुद्धा खूप फरक पडतो. आणि बऱ्याच वेळा काय होतं की आपण डाळ आहे अशीच भाजीवर टाकतो, मग शिजायला वेळ लागतं आणि परत त्या भाजीचा रंग जे आहे भुरकट असा होतो, हिरवागार भाजीचा रंग राहत नाही. त्यामुळे ना डाळ अशी परतून घेतली. भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही. कोवळी भाजी असो किंवा निब्बर असो, वाफेवरती भाजी शिजली जाते. फक्त डाळ शिजण्यासाठी वेळ लागतो. प्रत्येक वेळी काय करतो आपण, सारखं शेंगदाण्याचं कूट घालून सुद्धा खायचा कंटाळा येतो किंवा कधी ना थोडासा चवीत बदल हवा असतो. त्यामुळे आपण अशा प्रकारे जर केलं तर सर्वजण आवडीने खातील. आता ही डाळ 1-2 मिनिट परतून झाली की याच्यात शेपाची भाजी टाकून घेऊया. शेपाची भाजी मीडियम अशी कट करून घ्यायची. खूप बारीक पण नाही, खूप मोठी पण ठेवायची नाही. मीडियम कट केली की पटकन शिजल्या पण जाते आणि खूप अशी चिकदासुद्धा होत नाही. आता ही भाजी सर्वच आपण याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे. भाजी कुठलीही करताना इतकी मोठी वाटते आणि केल्यानंतर एकदम घासभरच होते. त्यामुळे तुमच्या घरात किती व्यक्ती आहे त्याच्यानुसार तुम्ही करू शकता. आता हाय फ्लेमवरच ही भाजी आपल्याला छान अशी परतून घ्यायची आहे. हाय फ्लेमवर परतून घेतल्यामुळे पटकन परतल्यासुद्धा जाते आणि चवीलासुद्धा खमंग होते. आता याला ना झाकून वगैरे ठेवायचं बिलकुल नाही. तुम्ही ना आत्ता जेव्हा भाजी बनवता तेव्हा हाय फ्लेमवर जरी करत असाल तर त्यामुळे ती जी भांडं आहे ती थोडंसं जाडसर असेल ना, तर जी जाळ जी आहे किंवा आग जी आहे ते बॅलन्स करतं. पातळ बुडाचं घेतलं तर पटकन लगेच डाळ लागल्यास जाते खाली बुडाला आणि मग ती वाफेवर शिजायची भाजी तर तीच तसं होत नाही. पूर्ण डाळ याच्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि डाळ वेगळी आणि भाजी वेगळी असं बिलकुल होत नाही अशा प्रकारे केल्यामुळे. तर आता ही पूर्ण भाजी जी आहे ती डाळीमध्ये मिक्स झालेली आहे, बघू शकता. 4-5 मिनिट भाजी परतून घेतली की बऱ्यापैकी सॉफ्ट होते. आता इथं तुमच्या आवडीनुसार तिखट वापरू शकता. तर इथं मी लाल तिखट 2 चमचे टाकलेलं आहे. तुम्हाला इथं हिरवी मिरचीचा वापर करायचा असेल तरीही चालते. पण काय होतं की हिरवी मिरची जर खात असाल तर ज्यांना ॲसिडिटीचा वगैरे त्रास आहे त्यांनी शक्यतो हिरवी मिरची टाळावी. लाल तिखट वापरलेलं योग्य राहतं. आता 2 चमचे इथं ना ही लाल तिखट एवढं तिखट नाही त्यामुळे 2 चमचे वापरलेलं आहे. तिखट मिरची असेल तर 1 चमचा वापरा. तर इथं 2 पेंड्या आपण ही शेपाची भाजी घेतलेली आहे त्यासाठी. आता ही भाजी सर्व व्यवस्थित हलवून घ्यायची म्हणजे पूर्ण भाजीला तिखट जे आहे ती व्यवस्थित लागलं पाहिजे. बऱ्याचशा भाज्या असतात ना त्याला जास्त मसाले जास्त काही असं वेगळं करायची बिलकुल गरज नसते. नॅचरल चव अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्येच लागते. आता इथं बघा हंडी जड असल्यामुळे ना खाली लागलेलं बिलकुल नाही. एकदम व्यवस्थित असं हे वाफवून झालेलं आहे. तर भाजीसुद्धा बऱ्यापैकी सॉफ्ट झाली. आता ह्या भाजीला थोडंसं वाफ निघू देऊया. 1 मिनिटासाठीच झाकून घ्यायचे, लगेच हे झाकण काढायचं आहे. हे बघा वाफ बऱ्यापैकी बसलेली आहे. लो फ्लेमवरच आपण गॅस ठेवलेला होता. काढून घेतल्यानंतर सुद्धा बघा भाजीचा रंग बिलकुल चेंज झालेला नाही. अशा प्रकारे भाजी असेल ना तर चवीलासुद्धा छान लागते आणि दिसायसुद्धा मस्त दिसते. परत एकदा हलवून घेऊया. याच्यामध्ये वेगळं काहीही घातलेलं नाही किंवा कुठले मसाले आपण वापरलेले नाहीत, तरी पण भाजी इतकी चवीला खमंग लागते की नाही. तर मस्त अशी आपली ही भाजी तयार झालेली आहे, बघू शकता. तर याच्यामध्ये भाजी छान अशी शिजलेली आहे. आता याच्यामध्ये आपण थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊया. आवडत असेल तर टाका, नाही टाकलं तरीही काही हरकत नाही. भाजी आणि डाळ दोन्ही पण एकदम छान अशी शिजलेलं आहे. शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर ही भाजी हलवून घेऊया. तर झटपट अशी ही शेपाची मुगाची डाळ घालून केलेली भाजी तयार झालेली आहे. सकाळच्या गडबडीमध्ये असं काहीतरी झटपट किंवा चवीला सुद्धा खमंग डब्यासाठी असेल किंवा नाश्त्यासाठी जेवणासाठी तुम्ही अशा प्रकारे बनवू शकता.
ह्याच्यामध्ये तुम्ही मटकीची डाळ सुद्धा टाकू शकता, चवीला खूप मस्त अशी लागते। आता आपण प्लेटमध्ये ही भाजी काढून घेऊया। तर प्लेटमध्ये भाजी काढून घेतल्यानंतर बघू शकता किती मस्त दिसते। आणि इथं ना प्रकाशाचा इश्यू असल्यामुळे कधी डार्क दिसते म्हणजे हिरवीगार दिसते, तर कधी थोडीशी पिवळसर दिसते। तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा मुगाची डाळ वापरून शेपाची भाजीची रेसिपी नक्की ट्राय करा। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद। चला तर भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये। बाय बाय अँड टेक केअर।